शिवसेनेचे नेते हे एकमेकांवरती टोकाची टीका करतात, पण जशी निवडणूक संपली आहे ही टीका सुद्धा थांबलेली आहे. कारण दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी एक प्रकारे सामंजस्याची सामोपचाराची भाषा करायला सुरुवात केली आहे. सगळ्यात जास्त वाद कुणाच्या विरोधात रंगलेला होता तर तो रवींद्र चव्हाणांच्या विरोधात. 2 डिसेंबरपर्यंत आपल्याला युती टिकवायची असं विधान करून खळबळ उडवून देणाऱ्या रवींद्र चव्हाणांनी आता युटर्न घेतलाय. एकनाथ शिंदेंसोबत फोनवरनं चर्चा झाली आहे आणि सगळ्या वादावरती पडदा टाकणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे कोकणात चव्हाणांना धारेवर धरणाऱ्या निलेश राणेंनी सुद्धा आपला सूर बदललाय. आपण त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असं निलेश राणे म्हणतात. कोकणात भाजपच्या लोकांनी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप राणेंनी केलेला आणि यासाठी त्यांनी चव्हाणांना जबाबदार धरलं होतं. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला भगदाड पाडणारे रवींद्र चव्हाण जणू विलनच असल्याची प्रतिमा इतके दिवस उभी केली जात होती. एकमेकांचे वस्त्रहरण करणारे आता मात्र निवडणुका संपल्या एकाच कुटुंबाचा भाग असल्याची भाषा करतात. त्यामुळे दोनही बाजूंचे बदललेले रंग सर्वसामान्यांना मात्र बुचकळ्यात टाकणार आहेत. 2 दिवसा अगोदर आदरणीय एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री आमचे महायुतीतले नेते आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी या संदर्भामध्ये विषय जे आहेत ते विषय आपण अधिक वाढवू नयेत असं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की आपण काय करावं ते लवकरच आम्ही सर्वजण देवेंद्रजी मी आणि ते आम्ही सर्वजण बसणार आहोत. त्यामुळे त्यांनी असं मला सांगितलं की जे घडलं आहे त्यापैकी काही गोष्टींवरती आपण पडदा टाकला पाहिजे. चव्हाण साहेबांना काय करायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. ते पक्षाचे नेते आहेत, मी त्यांना मानतो, मी त्यांचा आदर करतो. मी फक्त एक निवडणुकीची व्यवस्था समोर आणली. वैयक्तिक पर्सनल माझा चव्हाण साहेबांशी कसलाही वाद नाही, कधीच नसणार. मी त्यांना मानतो, नेता मानतो. कुटुंबामध्ये काम करत असताना मतभेद हे असतातच, पण आमच्यामध्ये मनभेद नाही. रवींद्रजी प्रदेश अध्यक्ष जे बोलले त्याचा अर्थ मला असं होतच नव्हता. ते म्हणाले की बा काय आहे ते बसून बोलायला 2 तारखेनंतर वेळ मिळेल. इतके प्रवास चालले होते बापरे. तेवढाच अर्थ आहे की समजा जे काही पडझडी चालल्या आहेत, भांडणं चालले आहेत, वाद चालले आहेत ते जरा 2 तारखेनंतर बघू, आता पहिले निवडणूक करू असा अर्थ होता. आणि राज्यातल्या निवडणुकांसंदर्भातच आज कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिलाय.